आणि त्यामुळेच हे सर्व काही इथे ह्या पद्धतीने झालेलं आहे। त्यांना राहून राहून इथे पूर्णाईचं सर्व काही बोलणं इथे आठवत असतं आणि पूर्णाई असं बोलल्या होत्या की शेवटी आता इथे तुम्ही दोघं सुद्धा आमच्या घराला लागलेली एक कीड आहात आणि त्यामुळे आता आम्हाला इथे हा त्रास होत आहे असं सुद्धा आता इथे ज्या काही पूर्णाई आहे त्या इथे बोललेल्या असतात। आणि तीच गोष्ट इथे मधुभाऊंना सतत आठवत असते आणि मधुभाऊंना तीच गोष्ट इथे आता सतत आठवत असल्या कारणाने इथे त्यांना त्रास सुद्धा होत असतो। काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही तुमच्या मुलीवरती संस्कार करायला विसरला आहात आणि त्यासोबतच आश्रमात वाढलेली मुलगी ह्या पद्धतीने अशी असू शकते ह्याच्यावर आम्हाला इथे विश्वासच नाही असं इथे त्यांचं म्हणणं असतं। त्यामुळे आता जी काही सायली आहे ती इथे झोपलेली असते आणि झोपल्याच्या नंतर आता तिला अर्जुन बरोबर घालवलेले क्षण इथे आठवत असतात आणि इकडे अर्जुनला सुद्धा सायली खूप जास्त आठवत असते। तो सुद्धा खूपच जास्त रडत असतो आणि रडत असल्या कारणाने जो काही अर्जुन आहे तो सुद्धा रडत असल्या कारणाने आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, आता जी काही आपली इथे सायली आहे, सायलीला असं वाटत असतं की नाही मी अर्जुन सरांना ह्या गोष्टी इथे सांगायला पाहिजे होत्या, कारण आता इथे ती जी काही आपली कुसुमताई आहे कुसुमताईशी बोलत असते आणि कुसुमताईशी ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र आता कुसुमताई तिला म्हणत असते पण तुम्ही ही गोष्ट सांगितली नाही का, म्हणजेच की तुम्ही दोघं एकमेकांना प्रपोज करायला तू अर्जुनसाठी प्रपोज करायला गेली होतीस ना, मग प्रपोज तू केलं नाहीयेस का, किंवा तुझ्या मनातली जी काही गोष्ट आहे तू त्यांना सांगितली नाही का। आणि मी त्यांना सांगणारच होते पण तेवढ्यात आम्हाला इथे फोन आला। इकडे चैतन्यला अर्जुन सांगत असतो आणि इकडे सायली जी आहे ती कुसुमताईला सांगत असते आणि तेव्हा आता ही गोष्ट इथे सांगितल्याच्या नंतर कुसुमताई म्हणत असतात म्हणजेच की एवढ्या दिवसाची जी काही मेहनत होती तिच्यावरती पूर्ण पाणी इथे फिरलेलं आहे, मग तू अशी कशी वागू शकतेस किंवा तू ह्या गोष्टी कशा करू शकतेस, तू ही गोष्ट इथे नव्हती करायला पाहिजे, या पद्धतीने तू जी काही ही गोष्ट आहे तू इथे सांगायला हवी होतीस असं इथे कुसुमताई म्हणत असते। आणि कुसुमताई ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता सायली म्हणत असते आम्ही सांगणारच होतो आणि सांगणार होतो तर तेवढ्यात इथे आईंचा फोन आला। इकडे अर्जुन सुद्धा म्हणत असतो तेवढ्यात मम्माचा फोन आला आणि तेव्हा चैतन्य म्हणत असतो पण तो फोन तू थोडा वेळ वाजू द्यायचास ना, का घेतलास। तेव्हा आता चैतन्याला अर्जुन म्हणत असतो कसा तो फोन वाजू देणार, मी मम्माचा फोन होता आणि तो मी कसा इग्नोर करणार, आणि मी जस्ट सांगणारच होतो की तेवढ्यात फोन आला आणि त्यामुळे आम्ही हे सांगू शकलो नाही। पण ह्या सर्व काही गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळी कशा मिळून आल्या हेच मला इथे आता समजत नाही असं सुद्धा आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो। आणि अर्जुनने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही आपला चैतन्य आहे, चैतन्य मात्र आता इथे बोलत असतो की हे सर्व काही कसं शक्य आहे। अर्जुनला तो सांत्वन करत असतो, अर्जुन प्लीज तू काळजी करू नको, सर्व काही इथे व्यवस्थित होईल, तू नको काळजी करूस, ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो। आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे आता तो बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला चैतन्य आहे तो मात्र आता इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये सुद्धा आलेला असतो की आता काय होईल, कशा पद्धतीने होईल। इकडं सुद्धा मात्र आता इथे जो काही जी काही सायली आहे ती सुद्धा इथे कल्पनाला ह्याच सगळ्या गोष्टी सांगत असते। त्यावर आता इथे जी काही कुसुम आहे ती इथे म्हणत असते नको काळजी करू, सर्व काही इथे व्यवस्थित होईल आणि त्यासोबतच इथे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, बघू आपण काय होतंय ते, असं इथे म्हणून ती इथे सायलीला आधार देण्याचं काम करत असते। पण सायली मात्र खूप जास्त खचून गेलेली असते, तिच्या डोळ्यातल्या ज्या काही धारा आहेत त्या मात्र अजिबातच इथे शांत होत नसतात। जी काही आता कल्पना आहे ती सुद्धा आता एकटीच बसलेली असते आणि तिला सुद्धा इथे सायली बरोबर घालवलेले काही क्षण असतात ते आठवत असतात। आणि तेव्हा एक वेळा सायली बोलत होती की मी आता खीर आणि पुरी बनवते, ह्यांना खूप आवडते म्हणून, आणि तेव्हा कल्पना आणि सर्वजणच तिला इथे चिडवण्याचं काम करत असतात। अच्छा म्हणजे आमच्या ह्यांना खूप आवडते का खीर आणि पुरी, म्हणून इथे तुम्ही बनवायला घेत आहात का, असं म्हणूनच त्या तिला चिडवायच्या। आणि तेव्हा आता इथे
ह्या सर्व गोष्टी ऐकून आठवूनच कल्पनाला सुद्धा खूपच जास्त रडायला येत असतं. आता मध्यरात्री मात्र मधुभाऊ झोपलेले असतात आणि त्यांना खूप उशिरापर्यंत झोप लागत नसते. त्यांच्या मनामध्ये इथे सतत तोच विचार असतो की हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे, मी कसं तरी स्वतःला माफ करू, असं इथे ते बोलत असतात. आणि त्यासोबतच आता पूर्ण आईच्या काही गोष्टी इथे त्यांच्याबद्दल बोललेल्या असतात. त्यांच्या संस्कारावर बोट उचललेलं असतं, त्यांच्या आश्रमाबद्दल काही गोष्टी इथे त्या बोललेल्या असतात. आणि तेव्हा आता इथे जे काही मधुभाऊ आहेत ते मधुभाऊ मात्र आता इथे ते आठवून त्यांना झोप येत नसते. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की हे सर्व काही काय होऊन बसलेलं आहे, हे माझ्या बाबतीतच असं कसं झालं, ह्या सर्व गोष्टी आता इथे जे काही मधुभाऊ आहे ते इथे बोलत असतात. आणि मधुभाऊने ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलल्याच्या नंतर मात्र जे काही सायली आहे, सायलीला सुद्धा खरं तर खूप वाईट वाटत असतं. मधुभाऊ मध्यरात्रीच उठून बसतात आणि उठून बसल्याच्या नंतर त्यांना ते सर्व काही आठवत असतं. आणि आठवल्याच्या नंतर त्यांना बऱ्याच वेळ उशिरापर्यंत झोप येत नसते. तर आता प्रेक्षकांनो आणि जे काही मधुभाऊ आहेत ते मात्र इथे आता शेवटी झोपण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता इथे जे काही सायली आहे, सायलीला मात्र आता इथे जे काही आपली इथे जो काही अर्जुन आहे त्याचा फोन आलेला असतो. आणि अर्जुनला सायली जी आहे ती इथे फोनवरती बोलत असते. आणि ती सायली जी आहे ती इथे अर्जुनला मिस करत असते, बोलत असते. आणि त्यासोबतच आता इथे जी काही आपली इथे सायली आहे ती मात्र इथे रडतसुद्धा असते. आणि त्यासोबतच आता इथे जी काही आपली इथे आपली जी काही कुसुम आहे ती इथे समजवण्याचं काम तिला करत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायली जे आहे ते फोनवरती बोलत असतात. आणि त्यासोबत इथे अर्जुनला सायली विचारत असते तुम्ही जेवलात का म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला आत्ता पण इथे माझीच काळजी आहे का, माझ्या जेवणाची इथे तुम्हाला आत्तासुद्धा काळजी आहे का, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा आता एकमेकांचा फक्त ते जो काही अनुभव किंवा जे काही भावना आहेत त्या इथे मिस करत असतात आणि अनुभवत असतात. फक्त कानाला फोन लावूनच इथे सर्व काही ते इथे बोलत असतात. प्रेक्षकांनो इकडे पूर्णाईला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना असं वाटत असते की हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे. आणि त्यासोबतच आता इथे जे काही इकडे दुसऱ्या बाजूला महिपत आणि महिपत जो आहे महिपत आणि त्यासोबतच इथे आता नागराज आणि त्यासोबत प्रियासुद्धा असतात. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आता हे जे काही आहे ते इथे आपण खूप जास्त आनंद सेलिब्रेट केलं पाहिजे. तेव्हा इथे जी काही आपली साक्षी आहे ती म्हणत असते की तुम्हाला एवढा कसला आनंद झालेला आहे. आणि त्यासोबतच इथे आता तुम्ही एवढं कसलं त्यांचं ब्रेकअप झालेलं तुम्ही एवढं सेलिब्रेट करत आहात. तेव्हा आता ते म्हणत असतात की हो करायलाच पाहिजे, कारण आता तो जो काही अर्जुन आहे तो आता पूर्णतः इथे तुटून गेलेला असेल आणि त्याचं आपल्या केसकडती आता पूर्ण लक्ष कमी असेल, त्यामुळे हा आनंद आता हा साजरा केलाच पाहिजे असं इथे ते बोलत असतात. पण याचं सगळं क्रेडिट आता प्रियाला गेलं पाहिजे असं सुद्धा इथे ते बोलत असतात. तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करू शकता. आणि अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करू शकता. तर प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूप सुंदर झालेला आहे, कारण पुढील भागामध्ये अर्जुनने आता इथे फोन केलेला असतो. अर्जुनने फोन केल्याच्या नंतर आता इथे जी काही सायली आहे, सायली मात्र इथे आता फोन उचलायला जाते. तेवढ्यात आता मधुभाऊ तिचा हात पकडतात आणि मधुभाऊ तिचा हात पकडल्याच्या नंतर इथे म्हणत असतात काही गरज नाही आहे बोलण्याची वगैरे. आणि त्यासोबतच आता जर तू पुन्हा फोन उचलायला जाशील तर माझं मेलेलं तोंड तू पाहशील, असं सुद्धा आता इथे ते बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत. तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट आणि रिव्ह्यू ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. तर प्रेक्षकांना पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स.